लोक आज आनंदित आहेत? जरी आनंदित नसाल तर आनंदित होऊन जा तुम्ही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण प्रभू तुमचं दुःखाचं रूपांतर आनंदात करेल. प्रभू तुमच्या निराशेचं रूपांतर आनंदात करेल. हालेलुया. दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा गोष्टी आहेत आणि त्या तुम्ही कधी विसरू नये अशी देवाची इच्छा आहे. पहिली गोष्ट आहे प्रार्थना. आणि याच्याविषयी तुम्ही बरंच काही ऐकलं आहे आणि याच्यापूर्वी तुम्ही खूप काही ऐकलंय आणि जास्त काही मी सांगण्याची आवश्यकता नाही असं तुम्हाला वाटत असेल कदाचित. पण परमेश्वर तुम्हाला काहीतरी आज वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळ्या अँगलने सांगू इच्छितो. कारण बऱ्याचच वेळेस आपण प्रार्थनेविषयी ऐकतो, प्रार्थनेविषयी वाचतो, प्रार्थनेविषयी चर्चा करतो, प्रार्थनेविषयी बोलतो, प्रार्थना करायला हवी आणि प्रार्थना केली पाहिजे अशा बऱ्याचच आपल्या जीवनामध्ये भाग आहे. पण काही प्रार्थनेविषयी काही महत्वपूर्ण असं जाणून घेणं खूप गरजेचं आहे. माझ्याबरोबर सुद्धा मत्तेचं शुभवर्तमान याचा 26वा अध्याय. मत्तेचं शुभवर्तमान 26वा अध्याय आणि त्या ठिकाणी 41वा वचन सांगतं आपल्याला. तुम्ही ते वाचलंय, पुन्हा एकदा ते वाचूया. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे करा, देह अशक्त आहे. त्याच्याबरोबर पहिले थेसलोनिकर असतो 5वा अध्याय आणि 17वं वचन. पहिले थेसलोनिक 5:17. निरंतर प्रार्थना करा. हालेलुया. आज आपण अशा जगामध्ये जगत आहोत ज्या जगामध्ये प्रार्थना म्हणजे खूप क्षुल्लक गोष्ट झालेली आहे. प्रार्थना म्हणजे खूप हास्यास्पद बनलेली आहे. प्रार्थना म्हणजे खूप अंगवळणी पडलेली आहे. अंगवळणी म्हणजे प्रार्थनाचं काही एवढं काही वाटत नाही. नेहमीच येतो पावसाळा तशासारखं प्रार्थना जास्त काही सिरियस वाटणारी गोष्ट नाही दिसत आहे. पण प्रार्थना ही खूप सिरियस गोष्ट आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याचबरोबर परमेश्वर या गोष्टीविषयी खूप आवेशी आहे. या गोष्टीविषयी खूप सजग आहे, सावध आहे आणि प्रार्थना ही आपण केली पाहिजे. प्रार्थना हा आपल्या जीवनाचा भाग आहे. प्रार्थना हा आपल्या जीवनाचा श्वास आहे. विश्वासणाऱ्याच्या जीवनामधला सर्वात महत्वाचा भाग जर कोणता भाग असेल तर ती प्रार्थना आहे. कारण प्रार्थने वाचून विश्वासणाऱ्याचं जीवन जे आहे ते शून्य आहे. प्रार्थने वाचून विश्वासणाऱ्याचं जीवन मृत आहे. प्रार्थने वाचून विश्वासणारा कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक कार्याला करू शकत नाही. प्रार्थना जर नसेल तर त्याचं आध्यात्मिक जीवन पूर्णपणे संपलेलं आहे. प्रार्थना जर नसेल तर त्याच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारच्या आध्यात्मिक गोष्टी करण्यासाठी तो सक्षम करणार नाही. प्रार्थना जर नसेल तर प्रार्थना ही तुम्हाला आध्यात्मिक रीतीने जिवंत ठेवेल. प्रार्थना ही तुम्हाला आध्यात्मिक रीतीने वाढवेल. प्रार्थना ही देवाजवळ तुम्हाला घेऊन जाईल. प्रार्थना ही तुम्हाला देवापासून ऐकण्यास मदत करेल. प्रार्थना ही तुम्हाला देवाविषयी जास्त आवेशी बनवेल. प्रार्थना ही तुम्हाला देवापासून ऐकण्यासाठी जास्त आपल्या अंतःकरणामध्ये तुम्हाला आनंद वाटेल. प्रार्थना ही आहे की जी देवाच्या वचनावर प्रीती करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. प्रार्थना सैतानाच्या सामर्थ्याला धुडकावण्यासाठी मदत करेल. प्रार्थना सैतानाला तुमच्यापासून दूर ठेवेल. प्रार्थना ही तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. प्रार्थना आशीर्वादाचे दरवाजे उघडेल. प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये साक्ष तयार करेल. प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आध्यात्मिक रीतीने जिवंत ठेवेल. प्रार्थना ही तुम्हाला स्वर्गात नेईल. प्रेज द लॉर्ड. एका दमात मी सगळं सांगू शकतो प्रार्थनेसाठी. हालेलुया. प्रार्थना ही अद्भुत आहे. प्रार्थना ही देवाने दिलेलं आपल्याला खूप मोठं दान आहे. प्रार्थना ही देवाने आपल्याला त्याच्या चरणाजवळ येण्यासाठी खूप मोठी संधी देऊन केलेली आहे. पण प्रार्थना करणं आजकाल लोक जमत नाही. किंवा प्रार्थना ही तुमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर टाकू शकतो किंवा टाकण्याची त्याची इच्छा आहे. पण बरीच लोक त्या प्रार्थनेला अंतःकरणामध्ये शिरू देत नाही, प्रवेश करू देत. लॉकडाऊनचा अनुभव आपण यासाठी घेतला की देव तुम्हाला मला एकच गोष्ट वारंवार शिकवत होता या काळामध्ये. ती महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्ही बायबल वाचावं आणि तुम्ही प्रार्थना करा.
लॉकडाऊनच्या काळामध्ये तुमच्याजवळ आणि माझ्याजवळ दुसरं कोणतंही महत्वाचं काम शिल्लक राहिलं नव्हतं, दुसरी कोणतीही जबाबदारी शिल्लक राहिलेली नव्हती, दुसरं कोणत्याही महत्वाच्या अशा गोष्टी राहिलेल्या नव्हत्या. पण बऱ्याच लोकांनी, बऱ्याच विश्वासदारांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये बराचसाच आपला बहुमूल्य वेळ, बराचसाच देवाने देवाने केलेल्या गोष्टी त्यांनी वाया घालवल्या आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये जास्त प्रार्थना केल्या, तर बाकीच्या इतर गोष्टी ज्या करायला नको होत्या त्या गोष्टी. आज बरेच लॉकडाऊनच्या काळानंतर सुद्धा बरेच लोक निराश असण्याचं कारण, बऱ्याचशा जीवनामध्ये प्रॉब्लेम्स असण्याचं कारण, बऱ्याचशा जीवनामध्ये काही समस्या असण्याचं कारण महत्वाचं आहे की त्यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये देवाला जो वेळ द्यायला हवा होता प्रार्थनेमध्ये तो देऊ केला. प्रार्थनेसाठी जो वेळ स्पेंड करायला हवा होता तो स्पेंड केला गेला नाही आणि म्हणून आज लोकांच्या जीवनामध्ये निराश येत आहे. बायबल आपल्याला सांगतं मत्तेचा शुभवर्तमानाचा 24वा अध्याय 11 आणि 13व्या वचनामध्ये, 11 ते 13 मध्ये, मत्ते 24 11 ते 13 त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. मत्ते 24 11 ते 13 मी वाचतो तुमच्यासाठी. पुष्कळ खोटे संदेश उठतील आणि अनेकास फसवतील आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल, परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. हालेलुया. या ठिकाणी बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं की आपण आताच्या काळामध्ये शेवटच्या काळामध्ये आहोत. शेवटच्या काळाची 5 लक्षणं आहेत. शेवटच्या काळाची 5 लक्षणं आहेत, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त दरवाजाजवळ येऊन ठेवलेला आहे, याची 5 लक्षणं आहेत. पहिलं लक्षण काय की जागोजागी भूकंप होतील, दुष्काळ पडते, ते दर्शन आपल्याला जगामध्ये दिसतं. दुसरं लक्षण आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तशा प्रकारे मरी उद्भवेल आणि जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा मरी उद्भवतात आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं लक्षण. तिसरं लक्षण आहे की प्रीती थंडावेल, लोकांची प्रीती थंडावेल, येशू ख्रिस्तावरची प्रीती थंडावत आहे. आणि चौथं लक्षण आहे अनिती खूप वाढेल, मोठ्या प्रमाणामध्ये अनिती वाढेल. आणि 5वं लक्षण आहे येशू ख्रिस्ताची सुवार्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या जवळ पोहोचेल आणि सर्व राष्ट्रातील लोकांच्या मध्ये सुवार्ता पोहोचण्यात येईल. ही 5 लक्षणं आणि ही 5ही लक्षणं, जे 5ही उदाहरणं आहेत जे येशू ख्रिस्ताने दिली केली लोकवृक्षपात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ती 5ही लक्षणं तुम्हाला जगामध्ये आज वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळतील. आणि तुम्ही जर डोळे उघडून पाहिले, आत्मिक डोळे उघडा, जगातले डोळे नको. कारण लोक ज्यावेळेस आपले जगातले डोळे उघडतात त्यावेळेस जगातल्या गोष्टी काय, अरे सर्व तर चांगलं आहे, सर्व तर व्यवस्थित आहे, माझा मित्र बघतो आणि तो खूप चांगला आहे आणि तो रोज दारू पितो पण त्याची लिव्हर अजून खराब झाली नाही. लोक आपल्याला भ्रमात ठेवतात, सैतान आपल्याला भ्रमात ठेवतो. बघ ती किती खोटं बोलते पण तिच्या जीवनामध्ये अजून काही अशा प्रकारे वाईट गोष्टी घडलेल्या नाही आणि ती खोटं बोलत राहते. पण बरेच लोक दागिन्यावर जातात, बरेच लोक चांगल्या चांगल्या कपड्यावरती जातात. तिचा खूप मोठा बंगला आहे, त्याचा खूप मोठा बंगला आहे, त्याच्याकडे इतके फ्लॅट्स आहेत आणि इतके प्लॉट्स आहेत, त्याच्यावर आपण जातो. तो अगदी खूप चांगल्या कारमधून येतो, त्याच्यावरती आपण जातो. पण त्याच्या जीवनामध्ये तुम्हाला ठाऊक नाही की तो सोन्याच्या बिछाणावरती रात्रभर झोपत नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही. त्याच्या घरामध्ये खूप मोठ्या बंगल्यामध्ये 2च माणसं राहतात आणि ती 2 माणसं 2 वेगवेगळ्या रूम मध्ये झोपतात, हे तुम्हाला ठाऊक नाही. तुम्हाला ठाऊक नाही की तो खूप मोठ्या कारमधून येतो पण त्याच्या जीवनामध्ये अशांतता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भरलेली, त्याला देवाची गरज आहे. आपण अशा लोकांच्या मध्ये जातो आणि आपले आत्मिक डोळे जे आहेत ते अशा कारणांच्यामुळं, आपण बाहेरील गोष्टी पाहिल्यामुळं, जे दिसणार आहे डोळ्याला ते पाहिल्यामुळं आपले आत्मिक डोळे उघडू शकत नाही. आपले जगातले डोळे उघडतात आणि जगातले डोळे उघडे पाहून आपण या जगातल्या गोष्टीकडे पाहून आपली प्रार्थना जी आहे ती संकुचित होत आहे. कारण ह्या ज्या वचनामध्ये सांगितलेल्या पुष्कळांची प्रीती काय होईल, थंडावेल. कारण जशा प्रकारे मरी वाढत आहे, तशा प्रकारे दुष्काळ वाढत आहे, तशा प्रकारे अनिती वाढत आहे, तशा प्रकारे विश्वासणाऱ्यांची प्रीती थंड होत चालली. विश्वासणारे प्रीतीमध्ये, देवाच्या प्रीतीमध्ये, देवाने केलेल्या प्रीतीमध्ये, देव ज्यांच्यावरती प्रीती करतो आणि ते देवावरती प्रीती करतात, या गोष्टीमध्ये ते थंड होत चाललेले कुठेतरी. कारण थंड होण्याचं कारण काय आहे की शेवटचा काळ आलेला. या शेवटच्या काळामध्ये आपण जीवन जगत आहोत आणि म्हणून प्रीती थंडावत जाईल, लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला मला प्रार्थनेची जास्त गरज कोणत्या काळामध्ये, तर आजच्या काळामध्ये. आताच्या काळामध्ये आपल्याला जास्त प्रार्थनेची गरज आहे, कारण तुमची प्रार्थनाच तुम्हाला प्रीती थंडावण्यापासून थांबवून ठेवेल. हालेलुया. जर तुम्ही प्रार्थना करणार नसाल तर तुमची प्रीती थंडावत जाईल रोज आणि रोज. हालेलुया. जर तुम्ही प्रार्थना करणारे असाल तर लक्षात घ्या, तुमची प्रीती थंडवण्यापासून तुम्हाला गरम आत्मिकतेची जी
तेवढ ठेवण्यासाठी प्रार्थनेची जास्त गरज आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, ज्यावेळेस निवास मंडपामध्ये मोशेला परमेश्वरानं उदाहरण सगळ्या गोष्टी वेदी आणि ह्या सगळ्या गोष्टी देऊ केल्या होत्या, त्यावेळेस एक गोष्ट त्याला सातत्याने सांगितलेली होती की त्या ठिकाणचा जो अग्नी आहे तो कधीच विसरला नाही पाहिजे. हालेलुया. आणि सतत अग्नी पेटवत ठेवण्यासाठी, तेवत ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये लाकडं घालणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जे आवश्यक, त्या अग्नीसाठी जे आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि आताचा जो अग्नी आहे तो कशाला दर्शवतो माहिती आहे? आपल्या आध्यात्मिक गोष्टीला, आपल्या आध्यात्मिक जीवनाला दर्शवतो. आणि जर आध्यात्मिक जीवन सतत आणि सतत परमेश्वरासमोर निवास मंडपामध्ये सतत तेवत राहावं, पेटत राहावं असं वाटत असेल तर प्रार्थना त्याच्यामध्ये होतच राहिली पाहिजे. हालेलुया. जर प्रार्थना होतली नाही, तुम्ही जर म्हणत असाल मी आठवडाभर प्रार्थनाच केली नाही, मी 2 दिवसातून एकदा गॅप घेऊन प्रार्थना करतो, आणि जर आम्ही फक्त दिवसातून 5 मिनिटांसाठी प्रार्थना करतो, जर दिवसातून फक्त 10 मिनिटांसाठी प्रार्थना करतो, तुमच्यापैकी काही लोक अशी आहेत की 1 वर्षापासून, 2 वर्षापासून, 5 वर्षापासून, काही जण 10 वर्षापासून विश्वास नाही आणि त्यांची प्रार्थना किती ठाऊक आहे? 5 मिनिट, 10 मिनिट, 20 मिनिट, 15 मिनिट. तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्ही आतापर्यंत 2 ते 3 तासापर्यंत जायला हवं. प्रेज गॉड, हालेलुया. काही लोक तिथपर्यंत जाणं खूप लांब राहील, त्यांचं 10 मिनिटातच संघर्ष चालू, कारण 10 मिनिटात तर लक्ष सुद्धा लागत त्यांच्यात. 10 मिनिटात तुम्ही जगाच्या विचारातून बाहेर सुद्धा येत नाही. तुम्हाला असं वाटेल की 10 मिनिटं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नाही, 10 मिनिटं मोठी गोष्ट नाही, 10 मिनिटं खूप छोट आहे. 10 वर्षाचा विश्वास कमीत कमी दिवसामध्ये 3 ते 4 तास प्रार्थना केली पाहिजे. प्रेज गॉड, हालेलुया. मला किती कठीण काम सांगता येतील मला. आमचे 25 वर्ष गेले, आमचे 10 मिनिट गेले नाही. परमेश्वर हसतोय तुमच्यावर. का माहितीये? नाची देखरेख असते म्हणजे नाश होतो. आज सुरुवात गाजवली जात नाही जास्त, किंवा आज लोक बदलत नाहीत जास्त. याचं कारण काय माहितीये? विश्वास न आहेत ना, ते आपल्या आशीर्वादामध्ये गुरफटून बसतो. त्यांनी देवाने दिलेले त्याच्यामध्ये गुरफटून बसतो. कारण तुम्हाला ठाऊक आहे, ज्यावेळेस तुम्ही त्या आशीर्वादाला पकडून राहता, देवाने दिलेल्या शांतीलाच पकडून राहता, देवाने दिलेल्या आरोग्यालाच पकडून राहता. आरोग्य तुम्हाला आणि मला कशावर दिले गेले? तुमचे गुडघ्यावरती तुमचे गुडघे दुखत का नाही? हे कारण काय आहे माहिती आहे? अनेकांचे गुडघे दुखतात. मी पुष्कळांसाठी प्रार्थना करतो. मला ठाऊक आहे की अनेकांचे गुडघ्यांचा आजार आहे, अनेकांना पायाचा आजार आहे. अनेक लोक रात्रभर त्या वेदनांच्या मध्ये झोपू शकत नाही. पण तुम्हाला देवाने यासाठी आरोग्य दिले की तुम्ही जागे राहून प्रार्थना करा. तुम्ही गुडघे तुमचे दुखत नाही, यासाठी दुखत नाही की तुम्ही गुडघ्यावरती बसून प्रार्थना करा. तुमच्या गुडघ्यांच्या मध्ये वेदना देऊ केल्या तर परमेश्वराने बघ तुम्ही माझं जागेवर, आता मला झोपून का असेल पण प्रभू मला प्रार्थना करू दे असं म्हणा. पण ज्यावेळेस दुखत नाही याचा अर्थ आहे की तुम्ही गुडघ्यावर जास्त प्रार्थना करा. हालेलुया. पण बऱ्याच वेळेस लोक आरोग्याचा उपयोग आपल्या स्वतःच्या जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी करतात. देवाने दिलेला आशीर्वाद यासाठी वापरला जातो की मी माझ्या स्वतःच्या चैनीमध्ये जास्त राहावं, माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये जास्त फायदा घेत राहावं, त्याचा व्यक्तिगत आनंद कसा मिळेल. कारण हे जग स्वार्थी झालेले जास्त, हे जग जास्त सेल्फिश झाले, स्वमग्न ज्याला म्हणतात. स्वमग्न म्हणजे काय? स्वतःच्याच गोष्टीमध्ये मग्न झालेला, मी आणि माझा मोबाईल, बस याच गोष्टीमध्ये जास्त लोक बोलतात. तुम्ही कुठेही जा, आजकाल जगामध्ये तुम्ही कुठेही गेला, म्हणजे एसटी स्टँड वरती जा, रेल्वे स्टेशन वरती जा, आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफिसेस मध्ये जा, तुम्हाला जास्त करून लोक स्वमग्नतेमध्ये आढळलेले आहेत. स्वमग्नता म्हणजे त्यांच्यामध्ये ती स्वमग्नता आहे. त्यांना असं वाटतं मी आणि माझं, म्हणजे माझं फायदा, माझं आरोग्य, मला आशीर्वाद, आणि मला हे सगळं, मला ते सगळं, मला पण स्वर्ग, मला पण हे. आणि लोकांसाठी विचार करणारे, विश्वासणारे आता खूप कमी आहे. जर तुम्ही असे असाल तर लक्षात घ्या, तुम्हाला जागृत होण्याची गरज आहे. स्वतःला चिंता करा आणि आजच जागृत व्हा. प्रार्थना तुम्हाला आध्यात्मिक रीतीनं जागृत होते. मी तुम्हाला 10 मिनिटाच्या प्रार्थनेसाठी सांगत नाही, बरं लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटत असेल 10 मिनिटं, आता आजपासून सुरू 10 मिनिटं, असं अजिबात करू नका. तुमची 10 मिनिटाची नाहीये. जर तुम्ही 10 मिनिटं करत असाल तर तुम्ही 1 तासावरती यायला हवं. जर तुम्ही 1 तास करत असाल तर 2 तासावरती यायला हवं. 2 तास करत असाल तर तुम्ही 4 तासावरती जायला हवं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज गॉड. या काळामध्ये परमेश्वराने मला त्या प्रार्थनेच्या, जर मी तुम्हाला खरं सांगतो, जर मी प्रार्थना करत नसतो ना तर मी संपलो असतो. म्हणजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये इतक्या कठीण वेळेतून मी गेलो नाही. इतकं कठीण, माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. माझ्यासाठी खूप अवघड, असं सहन करण्यालायक, म्हणजे सहन करण्याच्या पलीकडच्या गोष्टी होत्या बऱ्याचशाच माझ्या जीवनामध्ये. बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की मी सहन करू शकत नाही. प्रभू सोबत मी भांडलो, बोललो प्रभूला की प्रभू हे मी मला बंद करायचं,
पण एकच गोष्ट मला टिकून ठेवली या सगळ्या संकटात, ती म्हणजे प्रार्थना. जर मी प्रार्थना करत नसतो तर मी संपलो, मी निघून गेलो, मी सेवेत नसतो, मी आज तुमच्यासमोर उभा नसतो, मी आज तुमच्यासमोर अजिबात उभा राहिलो नसतो, तुम्हाला संदेश सांगण्यासाठी मी इथं नसतो. तुम्हाला तर कोण काय माणूस, पण माझी प्रार्थना आहे. परमेश्वराने मला त्या प्रार्थनेला सोडून दिलं. काही होऊ द्या, किती कठीण प्रसंग येऊ द्या, किती निराशा असू द्या, किती कठीण परिस्थिती असू द्या, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी प्रार्थना सोडली नाही. मी प्रार्थना करत राहिलो, करत राहिलो, करत राहिलो, करत राहिलो, आणि आज मी म्हणतो की त्या प्रार्थनाच्या मध्ये मी प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण प्रार्थना ते करू शकते जे तुम्ही तुमच्या प्रयत्नाने लाख वेळा नाही करू शकता. तुमची एक प्रार्थना तुम्ही लाख वेळा प्रयत्न केल्यानंतर जे होणार नाही, ही एक प्रार्थना आहे. हालेलुया. पण लोकांना ती प्रार्थना नाही करायची. लोकांना असं वाटतं की नाही, प्रार्थना भौतिक काम आहे. प्रार्थना तिथं बसलं की असं वाटतं झोप येते, है ना, टीव्ही बघताना झोप येत नाही, अगदी बऱ्याच वेळेस गप्पा मारताना झोप येते, फोनवर तासभर बोलायला सांगा, अजिबात झोप येणार नाही. पण प्रार्थना एक तासभर करायचं म्हणजे हमखास झोप येणार, हमखास तुम्हाला पेन येईल, हमखास तुमचे डोळे बंद होणार, हमखास अशा प्रकारच्या गोष्टी होणार की ज्या वेळेस जे तुम्हाला अपेक्षित नाही असं प्रकारे होणार. कारण येशू त्या ठिकाणी म्हणाला शिष्यांना की माझ्या बरोबर तुम्हाला घटका भर देखील जागू शकत नाही का तुम्ही, कारण जागृत राहा, तुम्हाला परीक्षित पडू नये. या लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याचशाच अशा साक्षी आहेत की ज्या साक्षी असं सांगतात की ते प्रार्थना करत होते म्हणून टिकून आले, प्रार्थना करत होते म्हणून त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी त्यांना पाहायला मिळाल्या, प्रार्थना करत होते म्हणून लॉकडाऊनचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही, प्रार्थना करत होते म्हणून त्यांचा बिझनेस बुडाला नाही, प्रार्थना करत होते म्हणून त्यांची नोकरी टिकून राहिली, प्रार्थना करत होते म्हणून लॉकडाऊनच्या काळात सुद्धा देवाने त्यांना आशीर्वाद दिला, प्रार्थना करत होते म्हणून लोकांचं बंद पडलं पण यांचं चालू राहिलं, प्रार्थना करत होते म्हणून देवाने त्यांच्या जीवनामध्ये वेगळे ह्या लॉकडाऊनच्या काळात बंद असलेले मार्ग परमेश्वर त्यांच्यासाठी उघडले. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अद्भुत काम परमेश्वर. प्रार्थना ही खूप मोठी गोष्ट आहे. 10 मिनिटाच्या प्रार्थनेतून वर या, 5 मिनिटाच्या प्रार्थनेतून वर या, 1 तासाच्या प्रार्थनेतून वर या, कारण तुमच्या प्रार्थनांची कुणाला गरज आहे. तुमच्या प्रार्थनांची मंडळीला गरज आहे, तुमच्या प्रार्थनांची मला गरज आहे, तुमच्या प्रार्थनांची सातारला गरज आहे, तुमच्या प्रार्थनांची महाराष्ट्राला गरज आहे, तुमच्या प्रार्थनांची लाखो लोकांना गरज आहे. हालेलुया. जर तुम्ही प्रार्थना करणार नाही तर लक्षात घ्या, तुम्ही संपून जाल, आध्यात्मिक रीतीने संपून जाल. कारण तुमची प्रार्थना इतका मोठा चमत्कार करू शकते, तुम्ही विचार पण नाही करू शकता. तुम्हाला असं वाटत असेल की या प्रार्थना कोण काय करणार आहे, पण मी बंद रूम मध्ये केलेलं काय काम करणार. बंद रूम मध्ये जे तुम्हाला कोणालाच ठाऊक नाही, तुम्ही बोललेले शब्द कोणालाच ठाऊक नाही, तुम्ही केलेलं कार्य, त्या गोष्टी अद्भुत काम करतात. कारण लक्षात घ्या, प्रार्थना बऱ्याच लोकांचे आता स्वार्थी होत चालले. प्रार्थना काय होत चालले, स्वार्थी. जशा प्रकारे मी म्हणालो की सोमग्न ते मध्ये लोक आले, तशा प्रकारे प्रार्थना पण स्वार्थी होईल. मी माझ्या घरासाठी रोज प्रार्थना करतो, मी माझ्या आई वडिलांसाठी प्रार्थना करतो, मी माझ्या बायकोसाठी मुलांसाठी प्रार्थना करतो, मी माझ्या घरामध्ये आशीर्वाद यावे यासाठी प्रार्थना करतो, पण मी माझ्या शेजारासाठी करतो. तर ती प्रार्थना स्वार्थी प्रार्थना. लक्षात घ्या, कोणती प्रार्थना आहे ती? स्वार्थी प्रार्थना. तुम्ही तुमच्या बिझनेससाठी करायला हवी, तुम्ही तुमच्या कामासाठी करायला हवी, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करायला हवी, पण त्याच्याही बरोबर तुमच्या शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करायला हवी, तुम्ही तुमच्या कॉलनीसाठी प्रार्थना करायला हवी, समाजासाठी प्रार्थना करायला, ज्या समाजातून देवाने तुम्हाला बाहेर काढलं त्या सगळ्या समाजासाठी प्रार्थना करायला हवी. त्याचबरोबर प्रार्थना करायला हवी की ज्या धर्मातून मी निघालो आणि ज्या धर्मामध्ये परमेश्वराने मला ठेवलेलं आहे त्यासाठी मी प्रार्थना करणार आहे. त्याचबरोबर मी प्रार्थना करणार आहे ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या शहरामध्ये देवाने मला ठेवले आहे त्या शहरासाठी, त्या महाराष्ट्रासाठी, ज्या देशामध्ये देवाने मला ठेवले त्या देशासाठी मी प्रार्थना करणार आहे. हालेलुया. आणि अजून असे बरेच देश आहेत की ज्यामध्ये देवाने देवासाठी द्वार उघडलं गेलं नाही, त्या देशांसाठी सुद्धा मी प्रार्थना करणार. तुमची प्रार्थना ही जागतिक प्रार्थना व्हायला. हालेलुया. तुमची प्रार्थना ग्लोबल प्रार्थना व्हायला नाही. तुमची प्रार्थना स्वकेंद्रित प्रार्थना नको. तुमची प्रार्थना ही स्वतःपुरती मर्यादित नको. मी आणि माझं घराणे याच्यासाठी रोज मी रडतो, रोज मी प्रार्थना करतो, हे सगळं होईल. लक्षात घ्या, पण तुम्हाला तो आशीर्वाद कधी मिळणार नाही जी ग्लोबली करण्यासाठी, म्हणजे जे बाहेरच्या लोकांसाठी केल्यानंतर जो आशीर्वाद मिळणार आहे तो, त्या आशीर्वादापासून मात्र तुम्ही वंचित राहा. कारण का? परमेश्वर तुम्हाला त्या आशीर्वाद देऊ इच्छितो, त्या आशीर्वादाने भरू इच्छितो. कारण त्या वेगळ्या प्रकारच्या प्रार्थना आहे. सुवार्थेसाठी केलेली प्रार्थना वेगळी आहे, लोकांचं चर्च वाढावं म्हणून केलेली प्रार्थना वेगळी आहे, पास्टरला आशीर्वाद मिळावा म्हणून केलेली प्रार्थना वेगळी आहे, विश्वासदारांची वाढ व्हावी म्हणून प्रार्थना केलेली वेगळी आहे, लोकांचं शेजाऱ्यांचं परिवर्तन व्हावं म्हणून प्रार्थना केलेली वेगळी आहे, दारू पिणाऱ्या माणसाचं परिवर्तित जीवन परिवर्तित व्हावं म्हणून केलेली प्रार्थना वेगळी आहे, माझ्या सातारा शहराचा विकास व्हावा म्हणून केलेली प्रार्थना वेगळी आहे, महाराष्ट्रामध्ये जास्त सुवार्ता गाजवली जावी यासाठी केलेली प्रार्थना वेगळी आहे, दवाखान्यामध्ये जाऊन एका
आहे 55 इंच यावं यासाठी आपली प्रार्थना आहे. ही प्रार्थना अयोग्य आहे असं मी म्हणत नाही, पण ही प्रार्थना स्वार्थी प्रार्थना आहे. जर तुमची प्रार्थना 5 वर्ष तुम्ही विश्वासात आहात आणि तुम्ही अजून टीव्हीसाठीच प्रार्थना करता तर तुम्ही स्वार्थी आहात. तुमची स्वार्थाच्या बाहेर तुम्ही पडणार आहात. कारण परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद घेऊन गेला. असं कोण नाही या ठिकाणी चर्च मधला 5 वर्षापासून विश्वास नाही तो आशीर्वादित झाला नाही, जरी ते कबूल करत आलं. हालेलुया. असं कोण नाही तुमच्यापैकी जो म्हणत आहे की मी 5 वर्षापासून विश्वासात आहे आणि मला प्रभूने काहीच नाही दिलं. त्याच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाने आशीर्वाद दिला. मग कुणाला काम मिळालं असेल, कुणाला नोकरी मिळाली असेल, कुणाला बिझनेस मिळाला असेल, कुणाच्या मुलं बदलले असतील, कुणाला जागा मिळाली असेल, कुणाच्या घरामध्ये आर्थिक चमत्कार घडला असेल, कुणाला आरोग्य मिळालं असेल. सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप थोड्या प्रमाणामध्ये नाही तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवाने काम केलं. हालेलुया. ते काम आपण पाहिले डोळ्याने, तो आशीर्वाद आपण पाहिले, ती चव आपण चाखलेली आहे. आता ही संधी आहे तुम्हाला की तुम्ही ह्या सगळ्या परिघातून बाहेर पडण्याची. हालेलुया. माझं घर, माझा फ्लॅट, माझं कुटुंब, माझी जागा हे सगळं झालं, देवाने हे सगळं देऊ केलं. आता तू बाहेर पड. आता गुडघे टेक आणि तुझ्या बाहेरची लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना कर. हालेलुया. हे सगळं झालं. या सगळ्या गोष्टी परमेश्वराने केलेल्या आहेत, पण याच्याही पुढे आता हे आध्यात्मिक जीवन वाढलं पाहिजे. हालेलुया. आणि जर हे वाढणार नाही ना तुम्ही एवढेच राहा. तुम्हाला असं वाटेल की माझं आहे आणि मग स्वर्गामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस मुकुट मिळवण्यासाठी नाव पुकारलं जाईल त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या लिस्टमध्ये गौरव जाणार नाही. कारण तुमच्या प्रार्थना स्वार्थी प्रार्थना, तुमच्या प्रार्थना तुमच्याच कुटुंबासाठी केली, स्वार्थी प्रार्थनेतून बाहेर. बरेच लोक प्रार्थना ही खूप क्षुल्लक कारणाच्यामुळे बंद करतात. वाचा माझ्याबरोबर इतरच पुस्तक रत्न 7 अध्याय. द्राक्षीच्या मळ्यांची नासधूस करणाऱ्या कोकणास आणि त्या लहान कोल्ह्यास आम्हासाठी प्राप, कारण आमची द्राक्षीचे मळे उद्या आले. हालेलुया. लक्षात घ्या, प्रार्थना खूप लहान कारणांच्यामुळे बंद करतात, खूप लहान कारण. आणि मला तुम्हाला सांगू द्या की स्वर्गाच्या राज्यावर सुद्धा खूप लहान कारणांच्यामुळे बरेच विश्वासाने होते. हालेलुया. स्वर्गाचं राज्य भुकण्यासाठी खूप लहान कारण कारणीभूत ठरते, खूप लहान कारण. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की लहान खोकडे काय करतात, लहान द्राक्षीच्या मळ्याची नासधूस करणारे लहान खोकडास, खोकडास म्हणजे सशास, जे सशे आहेत ते काय करतायत, द्राक्षीच्या मळ्याची नासधूस करतायत. फक्त एक द्राक्षीचं रोपाची नासधूस नाही केली जात, संपूर्ण द्राक्षीच्या मळ्यांची नासधूस केली जाते. म्हणजे छोटेसे ससे, छोट्याशा गोष्टी, छोटस कार्य किंवा छोटस आपल्या जीवनामध्ये असलेलं कार्य, त्या गोष्टी तुमचं संपूर्ण प्रार्थनामय जीवन, आध्यात्मिक जीवन या गोष्टीवरती खाली पोहोचवतात. लक्षात घ्या. आणि आज तुम्हाला त्या प्रार्थनांना थांबवणाऱ्या गोष्टींना शोधायचं आहे. प्रार्थना कशामुळे तुमचं थांबतात, आध्यात्मिक जीवन कुठे स्टॉप होतं, आध्यात्मिक जीवनामध्ये कुठं ब्रेक लागतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शोधायचे. कारण खूप क्षुल्लक कारणं असतात. असं नाहीये की खूप मोठी कारणं आहेत आणि खूप क्षुल्लक कारणं. तशा प्रकारे मला पास्टरचा एखादा शब्द आवडला नाही आणि आज संदेश ऐकला पण संदेश मलाच टोचून दिला होता, हे छोटंसं कारण आहे. लक्षात हे खूप मोठं कारण नाहीये. कदाचित देव तुमच्याशी बोलत असेल, ह्या गोष्टी बऱ्याच लोकांना अमान्य असतात आणि काय होतं की आपल्याला असं वाटतं नाही मलाच फक्त टोचून बोललं गेलं आणि त्याच्यामुळं हे कारण ऐकतात त्यामुळे मी आता जात नाही चर्चला. प्रार्थना बंद, चर्च बंद, प्रार्थना सगळ्या बायबल वाचन बंद, सगळं काही बंद आणि माणूस बंद करून बसतो आणि त्याला असं वाटतं मी खूप आध्यात्मिक माणूस आहे साऱ्या पृथ्वीवरती आणि सगळ्या चर्चमध्ये माझ्यासारखा कोणी आध्यात्मिक माणूस नाही. आणि तो असं करत राहतो आणि एक दिवस असा येतो त्या आयुष्यामध्ये कधी पाप होतं, कधी तो पापाजवळ जातो, कधी बायबलपासून लांब जातो, कधी प्रार्थनेपासून लांब जातो, कधी वातावरणापासून लांब जातो, आध्यात्मिक डोळे कधी बंद होतात हे सगळं त्याला समजत नाही. आणि हळूहळू आध्यात्मिक डोळे इतके बंद होतात, जगातले डोळे इतके उघडतात की सगळ्या गोष्टी तो विसरून जातो. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस स्वर्गाचा दरवाजा जवळ येतो त्यावेळेस त्याला प्रवेश मिळणार नाही. एक छोटंसं कारण, मला शब्द आवडला नाही, मला ते बोलणं आवडलं नाही, माझ्या बाजूला तो वास येणारा माणूस बसला होता, हे छोटंसं कारण. त्याच्यानंतर चर्चमध्ये माणसं मला आवडत नाही, त्यांचे चेहरे मला आवडत नाही, छोटंसं कारण होतं. बायको मला
सास म्हणाली, त्याच्यानंतर नवरा मला असं म्हणाला, आणि त्याच्यानंतर मी प्रार्थना करतो त्याच वेळेस अशा प्रकारे काहीतरी होतं, डिस्टर्बन्स कोणी येतं, आणि त्याच्यानंतर माझं पैशाचं काम होत नाही, त्याच्यानंतर माझं जागेचं काम होत नाही, माझ्या घरामध्ये मी वस्तू मागते देवाला, पण ती देवाला वस्तू दिली नाही, त्याच्यानंतर माझं कर्ज जातो भेटलं नाही. ही सगळी कारण आहे, छोटी कारण आहे, लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल ही खूप मोठी छोटी सगळी, ते चुटकीसारखी सगळी कारण सॉल्व्ह करू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण बऱ्याच वेळेस विश्वासणाऱ्याच्या जीवनात या छोट्या कारणांच्या मी प्रार्थना करणं जातो. जर तुम्हाला असं वाटत असेल देव माझं ऐकत नाही, तर तुम्ही जास्त प्रार्थना करायची गरज. हालेलुया. कारण तुम्हाला असं वाटत असेल की देव माझी प्रार्थना ऐकत नाही, बऱ्याच वेळेस देवाने माझी प्रार्थना ऐकली गेली नाही. लक्षात घ्या, आज माझ्या हिस्ट्रीमध्ये बऱ्याच अशा प्रार्थना आहेत की त्या प्रार्थनांची अजून मला उत्तर मिळालेले, अजून मी त्या प्रार्थनांच्या उत्तराची वाट पाहत आहे. पण मला खात्री आहे की देव एक दिवस त्याचं उत्तर देणार आहे. हालेलुया. देव एक दिवस महान सामर्थ्यानं त्याचं उत्तर देणार आहे. देव त्याची तयारी करत आहे. देव ज्यावेळेस मी त्याची प्रार्थना चालू केली होती, त्या प्रार्थनांसाठी परमेश्वराने माझ्या मनाची, माझ्या शरीराची, माझ्या आत्म्याची तयारी केली. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस प्रार्थनाचं उत्तर देवाला द्यायचं असतं, एखाद्या प्रार्थनेचं उत्तर देवाला द्यायचं आहे, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवाला काम करावं लागतं. खूप लोकांचं जीवन त्याला हवं असतं, खूप लोकांचं सहकार्य त्याला हवं असतं, खूप परिस्थिती त्याला बदलावी लागते, आणि एवढं सगळं बदलल्यानंतर एका प्रार्थनेचं उत्तर मिळेल. हालेलुया. तुम्हाला असं वाटत असेल की प्रार्थनेचं उत्तर काय सोपं आहे, हो काय एवढं मोठी गोष्ट नाहीये. तुम्ही म्हणत असाल की माझं कर्ज मिटावं यासाठी मी प्रार्थना करत आहे, किंवा माझ्या घरामध्ये टीव्ही यावा मोठा आणि यासाठी मी प्रार्थना करत आहे. एक छोटीशी प्रार्थना आहे तुमची, आणि तुम्हाला असं वाटतं की हे काय क्षुल्लक गोष्ट आहे देवासाठी, पण क्षुल्लक गोष्ट नाहीये, ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवासाठी खूप क्षुल्लक आहे. देव एका क्षणामध्ये, एका मिनिटामध्ये करू शकतो, पण बऱ्याच गोष्टी त्याला बदलाव्या लागतील. तुमचं मन त्यासाठी, कारण देवाला हा पण विचार करावा लागेल की टीव्ही आल्यानंतर हा प्रार्थना करायचं बंद करेल का. देवाला हा पण विचार करावा लागेल की प्रार्थना करायचं बंद करून हा पिक्चर बघत बसेल का होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि जर तुमचं मन तसं असेल ना, तर तुमच्या घरामध्ये टीव्ही कधीच येणार नाही. प्रेज गॉड, हालेलुया. समजतं मी तुम्हाला काय सांगतो. मग देव काय करेल? देव त्यासाठी तुमचं हृदय प्रथम बदलेल. देव त्यासाठी तुमचं अंतःकरण प्रथम बदलेल. टीव्ही वरून तुमचं लक्ष दुर्लक्षित करेल, आणि महत्वाची गोष्ट पिक्चर आणि सगळ्या इतर ज्या गोष्टी आहेत ज्या टीव्हीवरती दाखवल्या जातात, त्या सगळ्या गोष्टी बाजूला केल्या जातील, आणि टीव्ही तुमच्यासाठी महत्वाची राहणार नाही. प्रार्थना तुमच्यासाठी महत्वाची असेल, आणि मग तुम्हाला टीव्ही मिळेल. आणि मग टीव्ही येईल, पण तुम्ही टीव्ही समोर जास्त बसणार नाही, तर तुम्ही गुडघ्यावरती जास्त. हालेलुया. मी समजतं मी काय सांगतोय. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी देवाला बदल करावा लागतो, देवाला परिस्थिती चेंज करावं लागतं, देवाला अंतःकरण द्यावं लागतं. आणि पण आपण उत्तर मिळाल्यावर नुसतं प्रार्थना बदलतो. हा तर नाही, बोरिंग प्रार्थना आहे, किती सांगितलं तरी काय देव काय करत नाही, त्यामुळे बंद. मला तुम्हाला सांगूया, देव त्याची तयारी करतो. ज्या दिवशी तुम्ही देवाला प्रथम बोलला, त्याच दिवशी ते पाया मी चालू केले. हालेलुया. बिल्डिंग बनत आहे, बिल्डिंग बनत झालेली आहे, आणि एक दिवस पूर्ण होईल, आणि तुमच्या हातात चावी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. चावी घेण्यासाठी आपण आपल्या मनाची जास्त तयारी केली पाहिजे. आपली प्रार्थना त्या चावीच्या क्षणापर्यंत थांबली नाही पाहिजे, त्याच्यानंतर सुद्धा थांबली नाही पाहिजे. त्यामुळे चावी घेईल, कारण तुमची प्रार्थना आहे की तुम्हाला त्या देवानं दिलेल्या आशीर्वादावर जास्त लक्ष केंद्रित करून देणार नाही, तर तुमची प्रार्थना त्याच्याही पेक्षा मोठा आशीर्वाद जो देवाने तुमच्यासाठी देऊ केलेला आहे, त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करेल. हालेलुया. जर तुमची प्रार्थना द्या, कारण बरेच लोक काय करतात, मी तुम्हाला सांगितलं की आशीर्वादाला धरून राहतात. कशाला धरून राहतात? प्रार्थना, जी प्रार्थना करून मिळालेलं जे आहे, माझं घर मला प्रार्थना करून मिळालं, तर त्या घराला ते धरून राहतात. माझं घर पळून नाही गेलं पाहिजे, माझी गाडी प्रार्थना करून गाडी मिळाली, आणि त्या गाडीलाच ते धरून राहतात. नाही मी काय, माझी आठवड्यात काही दिवसांच्या पूर्वी एक व्यक्ती मला असं म्हणाले की पास्टर तुम्ही, मी विचारता ना की तुम्ही का प्रार्थना घेत नाही, तर पास्टर तिथं काय आहे, ती गाडी उलटा ठेवावी लागते चर्चला. मला हसायला क्षुल्लक कारण आहे, लक्षात घ्या. काही कारण सांगतो त्याला पण हास्यास्पद आहे, तो खोटं बोलला खरं बोलला, देवाला त्यालाच ठाऊक. पण त्यांनी मला सांगितलं, मी प्रभूला धन्यवाद दिला की प्रभू ठीक आहे, त्याला गाडी दिली होती, ती चांगली गोष्ट आहे, पण असं काहीतरी असं त्याच्या जीवनामध्ये घडव की त्याला जाणीव करू दे की प्रार्थना करून ही गाडी मिळालेली आहे, आणि त्याचं अंतःकरण बदलावं, त्याला विश्वास वाटावा की गाडीचा कलर गेला तरी चालेल, पण मी मात्र देवाचं आलोचना ऐकण्यासाठी जाईल. किती क्षुल्लक कारण आहेत माहिती आहे. अशी काही कारणं जर तुमच्या जीवनात कुठेतरी असतील ना, ही कारणं बाजू, कारण आशीर्वादाला धरून बसले. क्षुल्लक कारण तुमच्याजवळ आहे प्रार्थनेला बंद करण्याचं. पास्टर
पास्टरचे शब्द आवडले नाही, पास्टर शब्द आवडो न आवडो, कारण मी देवासेवक आहे, देवानं मला जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. कारण हा संदेश तयार करण्यापूर्वी, हे संदेश देण्यापूर्वी मी हजारो वेळा ह्या गोष्टीसाठी प्रार्थना केलेली की प्रभूजी ते शब्द माझे नसावेत, तुझे असावेत, माझ्या मनचे नसावेत, तर तुझ्या तोंडचे शब्द असावेत. तुझ्या स्वर्गातून बोलू इच्छितोस तेच मला बोलायचं आहे, माझ्या मनातल्या गोष्टी मला लोकांना सांगायच्या नाही. हालेलुया. हेच मी वारंवार देवाला सांगून मग मी त्या ठिकाणी देवाचं वचन सांगण्यास बरोबर आहे. पण शैतान वारंवार जगातले डोळे उघडतो, आध्यात्मिक डोळे बंद करतो आणि प्रार्थना बंद होतो. प्रार्थना बंद होऊ नये यासाठी आशीर्वादात करून ठेवू. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, स्वकेंद्रित प्रार्थना करू नका, स्वमग्नतेमध्ये राहू नका. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लहान कारण शोधा. लहान कारण प्रार्थना बंद करण्याची. तुम्हाला झोप येते, लहान कारण आहे. तुम्हाला बायको काय बोलली, लहान कारण आहे. नवरा काय बोलतात, लहान कारण आहे. तुमच्या घरामध्ये टीव्ही चालू आहे आणि तुम्हाला प्रार्थना करता येत नाही, लहान कारण आहे. तुम्हाला लवकर उठावं लागतं, लहान कारण आहे. तुम्हाला रात्री उशिरा झोपावं लागतं प्रार्थनेमुळे, लहान कारण आहे. लक्षात घ्या. तुमचा मोबाईल तुम्हाला त्रास देतो, लहान कारण आहे. तुम्हाला तुमचे मित्र फोन करून त्रास देतात, लहान कारण आहे. तुम्हाला पास्टरचे शब्द आवडत नाही, लहान कारण आहे. असे बरेचसेच कारण असतील की तुम्हाला प्रार्थनेपासून लांब ठेवत असतील. सगळ्या कारणांना गोळा करा आणि बाजूला करा आणि प्रार्थना करायला चालू. हालेलुया. प्रार्थना तुम्हाला जिवंत आहे. प्रार्थना आध्यात्मिक रीतीने जिवंत. प्रार्थनाच तुमचं आध्यात्मिक वाढ करत आहे. जर तुम्ही प्रार्थना करणार नाही तर द्राक्षीचा मळा कधी नाश होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तुमचे आशीर्वाद कधी संपून जातील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. बायबल त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतात. उत्पत्तीच्या पुस्तकात 25व्या अध्यायात जर वाचलं तुम्ही तर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा लहान गोष्टींची गोष्टी पाहायला मिळेल. सर्व परिचित उदाहरण आहे. तुमचं लक्ष केंद्रित करा त्या वचनावर. याकोब वरण शिकवीत असता एसाव रानातून थकून बागून आला, तेव्हा तो याकोबास म्हणाला, ते तांबडे दिसते ना, त्यातले काही मला चटकन खाऊ का, या अगदी गळून गेलो आहे. यावरून त्याचे नाव आदोन पडले. याकोब त्यास म्हणाला, पहिल्याने तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क मला भोगवतात. एसाव म्हणाला, पहा मी मरणोन्मुख झालो आहे, मला आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क काय देऊ. प्रेज द लॉर्ड. तांबड्या मरणासाठी देवाने दिलेला ज्येष्ठत्वाचा हक्क दिला. प्रेज द लॉर्ड. एक वेळच्या जेवणासाठी बायबल सांगतं, एक वेळच्या जेवणासाठी एसावाने देवाने दिलेला हक्क तुच्छ मानला. एक वेळचं जेवण. आज बरेच लोक एक वेळच्या जेवणासाठी किंवा अगदी क्षुल्लक कारणासाठी प्रार्थना बंद करतात. अगदी क्षुल्लक कारणासाठी चर्च बंद करतात. अगदी क्षुल्लक कारणासाठी या ठिकाणी यायचं बंद करतात. मला विश्वासमध्ये आवडत नाही. किती लोकांनी मला सांगितलं की मला चर्चमध्ये विश्वासदारांचा स्वभाव मला आवडत नाही. चर्चमध्ये अरे विश्वासदारांची घेणं देणंच काय आहे आपल्याला? काय घेणं देणं आहे का? काहीच घेणं देणं नाही. आपल्याला देवाशी घेणं देणं. प्रेज द लॉर्ड. त्यांना आशीर्वाद देणारा देव, प्रार्थना ऐकणारा देव, देवापासून स्वर्गात देणारा देव, विश्वासणारा कोणताही विश्वासणारा तुम्हाला स्वर्गात देणार. प्रेज गॉड. हालेलुया. कोणताही चर्चमधला विश्वासणारा तुम्हाला स्वर्गात देणार नाही. बाजूला सांगा, देव स्वर्गात देणार. आणि देव वाईट नाही, देव चांगला आहे. परमेश्वराने आपल्याला दूर केलं. तुम्हाला विश्वास आणि आपण शुद्ध कारणाच्या बंद करतो आणि आपली धार्मिकता लक्षात घ्या. जर तुम्ही शुद्ध कारणाच्या मोठ्या गोष्टी बंद करा, लक्षात घ्या तुमचं जीवन मजबूती कधीच होणार नाही. कारण तुम्ही शेवटच्या काळात झालं का किती थंडावत चालली लोकांची, लोक थंड होत चाललेले. या काळात जास्त प्रार्थना केल्या पाहिजे. 10 मिनिटाच्या प्रार्थनेसाठी मी तुम्हाला उत्सुक करत नाही, तर तुमची प्रार्थना ही जास्तीत जास्त वाढायला हवी. 10 मिनिटं असेल, 15 मिनिटं असेल आणि 20 मिनिटं असतील, त्याच प्रकारे अर्धा तास, 1 तास, 2 तास, 4 तास याच्यापर्यंत तुमची प्रार्थना केली पाहिजे. तुमच्या पैकी असे बरेच लोक असले पाहिजे की असं म्हणतील येऊन की मी रोज 4 तास प्रार्थना करतो. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस 4 तास प्रार्थना करू लागाल त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये अद्भुत आशीर्वादाचा अनुभव काय, अद्भुत सामर्थ्याचा अनुभव काय, अद्भुतच देवाच्या गौरवाचा अनुभव काय आणि प्रभू करून तुम्हाला त्या गोष्टीसाठी. दुसरी महत्वाची गोष्ट आपण पाहणार प्रार्थनेबरोबर आपले बी जे आहे त्याची पेरणी करा. मत्ती शुभवर्तमानाचा 13वा अध्याय, मत्ती शुभवर्तमान 13वा अध्याय
राज्य मोहरीच्या दाण्यावर सारखे आहे. ते कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लाविला तर तो तर सर्व दाण्यामध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठे होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या पाण्यात वस्ती करतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहिली गोष्ट म्हणजे प्रार्थना करा. शेवटच्या काळामध्ये तुम्हाला एकच गोष्ट आध्यात्मिक जीवनामध्ये जास्त टिकून ठेवेल. कोणती गोष्ट? प्रार्थना. प्रार्थना नसेल तर तुम्ही शून्य बनणार विश्वास करण्याचा. दुसरी महत्वाची गोष्ट, आपले बीज पेरणी करा. आपल्या बीजाची काय करा? पेरणी करा. कशाची पेरणी करा? आशीर्वादासाठी. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थाने आशीर्वाद पाहायचे असतील तर बीजाची पेरणी करणं खूप गरजेचं आहे. त्या ठिकाणी मोहरीच्या दाण्याचा दाखला येशू ख्रिस्ताने देऊन केला आणि येशू काय म्हणतो? मोहरीचा दाना हा सर्वात लहान दाना आहे, पण ज्यावेळेस तो पेरला जातो त्यावेळेस खूप मोठं झाड निर्माण होतं की ज्या झाडामध्ये आकाशातील पाखरे सुद्धा त्या ठिकाणी राहू लागतात. कारण परमेश्वराने ज्यावेळेस बीज तर जसंच ठेवलं तर ते खाण्यालायक दुसऱ्या खाण्याच्या साठी फक्त उपयोगात येईल, पण जर बीज पेरलं गेलं तर मात्र त्याच्यातून अद्भुत असा प्रकारचं झाड निर्माण होतं आणि त्याच्यामध्ये पाखरे सुद्धा बसतात. हालेलुया, हालेलुया. दोन प्रकारचे बीज आहे, दोन प्रकारचे. सांगत बाजूवाले दोन प्रकारचे बीज आहे. पहिलं बीज साक्षीचं बीज. कोणतं बीज आहे? साक्षीचं बीज. साक्षीचं बीज आहे. त्याला बीज हिंदीमध्ये म्हणतात, बी मराठीमध्ये म्हणतात साक्षीचं बी. दुसरं बी आहे तुम्हाला देवानं देऊ केलेल्या आर्थिक आशीर्वादाचं बी. कोणतं बी आहे? आर्थिक आशीर्वादाचं बी आणि साक्षीचं बी. या दोन बियांना कधीच आपल्या जीवनामध्ये खाऊ नका. हालेलुया. काही लोक आपल्या साक्षीचं बीज काय करतात? खाऊन टाकतात. खाऊन टाकतात म्हणजे काय करतात? ते खाऊन टाकतात म्हणजे साक्षी कधीच कोणाला सांगत नाही, कधीच ते कबूल करत नाही की देवाने माझ्यासाठी काम केलं, देवाने माझ्यासाठी कार्य केलेलं, देवाने माझ्यासाठी चमत्कार घडवले, देवाने माझ्यासाठी अद्भुत गोष्टी घडवल्या. माझ्या जीवनामध्ये आज आर्थिक आशीर्वाद असण्याचं कारण आहे की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये काम करतोय आणि आज सुद्धा मी परमेश्वर आरोग्याने भरलेलं आहे. याचं कारण काय? की देवाने मला आरोग्य देऊ केलं. हालेलुया. बरेच लोकांच्या तोंडातून मुखातून मी ऐकलेलं नाहीये या गोष्टी की देवाने माझ्यासाठी काहीतरी केलं, देवाने माझ्यासाठी चमत्कार केला, देवाने मला आरोग्य दिलं, देवाने माझ्या जीवनामध्ये या गोष्टी अद्भुत घडवल्या, देवाने मला घर दिलं, देवाने मला जागा दिली, देवाने मला मुलं दिली, देवाने माझ्या जीवनामध्ये हे केलं. काही लोकांना असं मी पाहिलं की ज्यांच्या जीवनामध्ये खूप वर्षांपासून ते देवाकडे आणि इतर गोष्टीकडे सांगत होते, येत होते आणि चर्चमध्ये येत होते, प्रार्थना करत होते आणि ज्यावेळेस त्यांना देवाने मुलबाळ दिलं त्यावेळेस ते म्हणाले, अहो आम्ही तर औषध उपचार करत होतो, त्या औषधामुळे बाळ झालं. Praise the Lord. Hallelujah. बरेच लोक आपल्या जीवनामध्ये आर्थिक आशीर्वाद मिळवतात आणि काय म्हणतात माहितीये? मी काम करतो म्हणून मला माझ्या घरामध्ये पैसा येतो. भले कुठं देव काय मी घरात बसून तर आकाशात उतर टाकतात. हालेलुया. Praise the Lord. विचारावर पडून असलेल्या माणसाला विचार, देवाने आरोग्य नाही दिलं, कसा माणूस घरात पडतात? करण्याची उमेद खूप आहे, हातपाय चालू, शरीर चाललेलं आहे, कंटाळे, दमले, शरीरातले अवयव काम नाही करत, कष्ट करण्याची हिंमत खूप आहे मला, पण ते विल पॉवर आरोग्य नसल्या कारणाने विल पॉवर काही काम नाही. देवाने तुम्हाला मला आरोग्य दूर केले याचं कारणच हे आहे की तुम्ही कष्ट करावं, पण कष्ट केवळ कष्ट करून आपण मिळवू शकत नाही. कष्ट करून मिळवणारे होल पडलेल्या पिशवी किती टाकतायत की लोकांना भेटून पाहतो, लोकांच्या घरी जा, अविश्वासणाऱ्याच्या घरी जा आणि अविश्वासणारा आहे त्याच्या घरी जाऊन विचारत की त्याच्या जीवनामध्ये तो रात्रंदिवस कष्ट करतो, रात्रंदिवस मेहनत करतो आणि घरातला प्रत्येक व्यक्ती काम करतो. प्रत्येक व्यक्ती, आई काम करते वेगळं, बाप काम करतो वेगळं, मुलगा काम करतो, सुनबाई काम करते, सगळेजण काम करतात आणि महिन्याला काय सांगतं? काहीच नाही सांगत, शून्य सांगत. कारण त्याचे लीक जे ठिकाण आहेत म्हणजे होल पडलेले ठिकाण आहेत ती पुसली गेलेली आहे, ते सगळे चालू आहे आणि सगळीकडे वाहवत चाललेलं आहे आणि येतं तर पुष्कळ पण जाते कुठं काहीच नाही. पण विश्वासणारा एक आला विश्वासणारा असा असतो ते घरात एकटाच काम करतो, एकटाच मेहनत करतो, एकटाच कष्ट करतो आणि त्याच्या जीवनामध्ये 4 मिळवून कमाई करून जेवढा आशीर्वाद मिळणार आहे तो आशीर्वाद त्याच्या घरामध्ये असतो. आणि हा विश्वासणारा म्हणतो देव काय आकाशात होता कबूल करायला
जे देवान घेऊन केलेलं ते आपण खाऊन टाकलं. जर कबूल नाही आपण केलं तर ते आपण खाऊन टाकलं. आणि जर खाऊन टाकलं तर पेरणी तुमच्यासाठी उगवणार काहीच नाही. कारण जर तुम्ही खाऊन खाल्लं तर पेरायला तुमच्या शिल्लक काही नाही. पण ज्यावेळेस साक्षीचं बीज तुम्ही पेरणी करता, साक्षीचं बीज ज्यावेळेस तुम्ही पेरणी करता, मुखातून कबूल करता, हे देवाला देऊन केलं. माझं आरोग्य आज देवाला दिलेलं आहे. माझ्या घरामध्ये मी एकटा कमवतो, हा आशीर्वाद आहे, हा देवाचा आशीर्वाद आहे. हालेलुया. बाजूवाल्याच्या घरामध्ये ते नाही, माझ्या घरामध्ये ते घडतं. याचं कारण काय? की देव माझ्या घरामध्ये आहे म्हणून ते घडतं. हालेलुया. माझ्या घरामध्ये येशू आहे म्हणून ते घडतं. माझ्या प्रार्थना 4 ऐकल्या नाही, पण देवाने 10 प्रार्थना ऐकल्या. त्या प्रार्थनांच्या विषयी मी देवाला धन्यवाद. हालेलुया. त्या 4 प्रार्थनांच्या विषयी जास्त कुरकुर नाही करणार, पण ह्या 10 ऐकल्याविषयी जास्त धन्यवाद दे. त्या 4 सुद्धा ऐकल्या जातात. हालेलुया. पण बरेच लोक काय करतात, ह्या 4 ऐकल्या तर मध्ये हा 10 सुद्धा नाही. प्रेज गॉड. हालेलुया. मी समजते काय सांगतो, त्या 4 ऐकल्या नाहीत ना, तुम्ही ह्या 10चं सुद्धा गौरव द्यायचं विसरतो. ते खाऊन टाकतो 10 सुद्धा. या 4 आयुष्यभर होत नाही. लक्षात येतं मी काय सांगतोय? कारण खाऊन टाकलं तुम्ही 10. ज्यावेळेस तुम्ही विकटचं खाऊन टाकलं, त्यासाठी जे उगवणार होतं हे 10 पेरल्यामुळं ते 4 नाही 40,000 उगवलं. प्रेज गॉड. हालेलुया. 4 नाही 40,000 मी म्हणतो. 40,000 साक्षी घडल्या असत्या, त्या 10ची साक्ष दिली असते. पण तुमच्यासाठी तुम्ही 4 मध्येच अडकले आणि 40,000 तर उगवणारच नाही. कारण एक दाणा पेरणार, झाड उगवेल आणि हजारो मोहरीचे दाणे लागतात. प्रेज लॉर्ड. पण एक दाणा पेरण्याची आपली इच्छा नसते. हे मंडळीमध्ये येऊन काय तेवढं काय पास्टर ते काय पास्टरचं गौरव, पास्टरला गौरव नका देऊ अजिबात. पास्टरला श्रेय पण देण्याची गरज नाही. पास्टरच्या प्रार्थनेनं झालं असं पण म्हणण्याची आवश्यकता नाही, पण देवाने केलं असं म्हणण्याची मात्र आवश्यकता आहे. पास्टर माणूस आहे, पास्टर काय केलं, देव मात्र आशीर्वाद देणार, प्रतिफळ देव देणार. पास्टर पाणी घालतो, झाड तुम्ही दुसरं लावतंय, पास्टर पाणी घालत आहे आणि वाढवतंय मात्र देव. पाणी घालणारा आणि लावणारा महत्वाचा नाही, पण वाढवणारा महत्वाचा. वाढवणाऱ्याच्या हातात तुम्ही जर पीक दिलं नाही, वाढवणाऱ्याच्या हातासाठी जर पेरणी केली नाही, तर उगवणार काहीच नाही. लक्षात घ्या. कारण बरेच लोक साक्षीचे बीज खाऊन टाकतात, ते संपून टाकतात. त्यांना कबूलच नसतं. माझ्या जीवनामध्ये देवाने आरोग्य दिलं, आशीर्वाद दिला, आर्थिक आशीर्वाद, नोकरी दिली, हे दिलं, ते खूप काही परमेश्वराने देऊन केलेलं आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्यामध्ये असं कोण नाही की ज्याला देवाने आशीर्वाद देऊन केला नाही. सगळ्यांना खूप थोड्या प्रमाणामध्ये नाही तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवाने आशीर्वाद देऊन केलेला आहे. पण तो आशीर्वाद कबूल करायला आपण लागलं पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. आपण क्षणोक्षणी असं म्हणायला पाहिजे, प्रभू म्हणून मी आहे, प्रभू म्हणून मी आहे. ज्या ठिकाणी पण तुम्ही जाल त्या ठिकाणी ही साक्ष सांगता आली पाहिजे तुम्हाला की येशू ख्रिस्तामुळे मी आज आशीर्वाद दिला. येशू ख्रिस्तामुळे माझ्या गाडीचा कधी ऍक्सिडेंट होत नाही. हालेलुया. येशू ख्रिस्त माझ्या गाडीमध्ये नेहमी माझ्या स्टेअरिंग सोबत बसलेला आहे, हे तुम्ही कबूल केलं पाहिजे. हालेलुया. येशू ख्रिस्तामुळे माझी गाडी कधीच कुणाला जाऊन मी धडकली नाही. हालेलुया. हे तुम्ही कबूल केलं पाहिजे. ऍक्सिडेंट मध्ये लाखो लोक मारतायत, पण माझ्या घरामध्ये अशा प्रकारचा इन्सिडेंट कधी झाला नाही, हे प्रभूमुळे आहे. माझ्या घरामध्ये ऍडमिट कुणाला करावं लागत नाही, हे प्रभूमुळे आहे. हे तुम्ही कबूल केलं पाहिजे. हे तुम्ही कबूल केलं पाहिजे की लोक औषधावर जीवन जगत आहेत, पण मला वर्षातून एक सुद्धा गोळी खावी लागत नाही, ते प्रभूमुळे आहे. हालेलुया. हे तुम्ही कबूल केलं पाहिजे की माझ्या घरामध्ये खूप कमी पैसा येतो, पण त्या कमी पैशामध्ये सुद्धा प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे, ते प्रभूमुळे आहे. हालेलुया. माझ्या घरामध्ये सगळे होल जे व्यर्थ कचेरीमध्ये, दवाखान्यामध्ये, इतर व्यर्थ गोष्टींच्या मध्ये, हॉटेलिंगमध्ये, चैनी करण्यामध्ये, व्यसनामध्ये जाणार होते, ते सगळे होल देवाने बंद केले आणि माझा पैसा आज माझ्या घरामध्ये टिकून आहे, हे प्रभूमुळे आहे. हालेलुया. कबूल करणार नाही तर लक्षात घ्या, तुमचं साक्षी खाऊन टाका, खाऊन टाका, उगवणार काहीच नाही. जर तुम्ही कबूल केलं, हे बीज पेरणी केलं, 40,000 जे घडलं नाही त्याच्याकडे नका पाहू, जे घडलंय त्याच्याकडे पहा. इस्रायल लोक वारंवार या गोष्टीकडे पाहत होते. साक्षी ते का देऊ शकले नाही खाऊ काय? त्यांच्यासाठी मान्ना स्वर्गातून पडला, त्यांच्यासाठी पाणी आलं खडकातून, त्यांच्यासाठी समुद्र दुखावला, हे सगळं काही झालं. पण छोटीशी गोष्ट आली की ते कृत्य करायला चालू करायचं. आणि देव त्यांच्याविषयी असं म्हणतो की हट्टी लोक आहे, हट्टी. आणि एवढा देव वैतागला होता त्यांच्याविषयी. देव म्हणाला यांना मारून टाकतो मी आणि मोशे तुझ्यापासून एक मोठं रास्ता आहे. देव विश्वास करण्याच्या विषयी आज वैतागाची वेळ आली आहे. का? कारण ते कबूल नाही करत, सांगतच नाही. एक छोटंसं कारण आलं ना, ते सगळं देवाला जाऊन कामं केली, सगळी शुद्ध करतात एका क्षणात. मी म्हणलं काय कुठं केले आपण, कुठं काय झालेलं काय काय नाही. हे प्रार्थनेला आम्ही जातो, ते आम्ही कष्ट केलं, आम्ही मेहनत केलं. खाऊन टाक त्या क्षणात, ते खाऊन टाक. त्याच तू म्हणला प्रभू माझ्यासाठी अद्भुत काम केलं. हे एक काम झालं नाही, पण
हजारो कामे केलेली ती मी विसरलो नाही. हालेलुया. इस्रायल लोक लगेच विसरायचं सगळं, कारण का पाणी निघाले विसरायचे. त्याच्यानंतर मांडा पडलेला, रोज मांडा पडायचा, रोज सकाळी गोळा करायचा आहे. त्यानंतर दुसरं काय आणत नाही, खायलाच काय नव्हतं, दुसरं काम करत नव्हते कुठं, ते कामाला जात नव्हते, ते कष्ट करायला जात नव्हते. रोज सकाळी जायचं, गोळा करून आणायचं, त्याची पोळी बनवायची, भाकरी बनवायची, तळून खायचं, पापड बनवायचं, सगळं बनवायचं, त्या मांडण्याचं वेगवेगळे पदार्थ बनवायचे आणि सगळे खायचं आणि म्हणायचं देवाने पाणीच नाही, देवाने मटणच नाही, देवाने हेच नाही, देवाने मटण पण पाठवलं आकाशात. म्हणजे म्हणेल की मटण घेऊ शकते का? हो, देव मटण नाही. हालेलुया. म्हणून आकाशातून मटण पाठवलं. हालेलुया. पाणी काढलं त्याच्यासाठी अद्भुत काम होतं. त्यांच्या चप्पल 40 वर्ष शिजल्या. हालेलुया. 3 महिन्यात शिजली. 40 वर्ष चप्पल त्याची चालली. 40 वर्ष त्याचे कपडे फाटले नाही. रोज कपड्याकडे पाऊस सुद्धा काही म्हणत होते की मी कपडे देवाने फाटले. 40 वर्ष मी बाबा. हालेलुया. घरातल्याच गोष्टीकडे लोक पाळ म्हणतात आहे, बरोबर आहे. घरातल्या बायकोकडे आपल्या पाहून म्हणतात नाही नाही कंटाळले. खूप लोक देवाने दिलेल्या गोष्टीकडे पाहून देवाचं गौरव करायला तयार, देवाची महिमा करायला तयार, देवाची स्तुती करायला तयार, साक्षीचे बीज खात आहे. आज साक्षीचे बीज पेरण्याची जास्त गरज आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे पाहून देवाचं गौरव करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे म्हणायला पाहिजे की प्रभू मी तुझी महिमा करतो, या गोष्टीमुळे मी महिमा करतो, हे मला तू दिलेस मी तुझी महिमा करतो. मी आज जरी माझ्या प्रार्थना ऐकलं जात नसतील तरी तू शांत आहे, कारण देव शांत राहतो. कधी कधी देव शांत राहतो. माझ्या जीवनामध्ये खूप मोठा काळ गेलेला आहे. माझ्या जीवनामध्ये अजून सुद्धा देव शांत आहे. काही गोष्टींच्या मध्ये देव शांत आहे अजून सुद्धा. मला असं वाटतं की बऱ्याच तुम्ही जर माझ्या जागेवर असेल तुम्ही कधी सोडून दिलं असेल. प्रेज द लॉर्ड. तर देव मला या परिस्थितीतून का नेत आहे त्याचं कारण ठाऊक आहे. मला ठाऊक आहे की मी ह्या शांत परिस्थितीत काय करू. मी शांत, कारण अशी काही वेळ येणार आहे की त्यावेळेस स्वर्ग उघडलेला मी पाहणार आहे आपल्या मंडळीवरती, माझ्या जीवनावरती आणि संपूर्ण आयुष्यावरती. पण ही वेळ येण्यापूर्वी देव शांत आहे. हालेलुया. देव शांत आहे. इस्रायल लोकांच्या मध्ये 430 वर्ष देव शांत राहिले. प्रेज द लॉर्ड. आणि 430 वर्षानंतर त्यांची कीर्ती जी आहे ती संपूर्ण जगामध्ये पसरली आणि लोक जिथे पण जातील त्याविषयी घाबरत होते आणि म्हणत होते अरे यांच्याविषयी देवाने एवढं मोठं काम केलं, यांच्याविषयी देवाने एवढं मोठं कार्य केलं. कारण 430 वर्षाचा शांततेचा काळ गेला होता आणि देवाने अद्भुत रीतीने डायरेक्ट वर काढलं आणि त्यांच्यासाठी समुद्र दुभागला, मान्ना पडला, पाणी आलं, पुष्कळ काही गोष्टी झाल्या आणि कनान देशामध्ये देव त्यांना घेऊन. हालेलुया. माझ्या जीवनाचा देव शांत आहे याचं कारण आहे मला समजत आहे ते आणि त्यामुळे मी देवाचं जास्त गौरव करतो. हालेलुया. याच वेळेस असं वाटतं आपल्याला की शांत आहे, देव प्रार्थना ऐकत नाही, प्रार्थना ऐकत नाही, का होतंय काय होतंय असं. पण लक्षात घ्या देव त्याची कार्याची तयारी करत, देव त्याच्या कार्याची तयारी, देव त्याच्या कार्याची तयारी. आणि एक वेळ अशी आहे की त्यावेळेस अद्भुत चमत्कार. हालेलुया. खूप वेळेस देव तुमच्या जीवनात पण शांत आहे, काही काम करणार नाही, काही चमत्कार होणार नाही, तुमची प्रार्थना ऐकली जाणार नाही. त्यावेळेस बीज खाऊ नका, बीज पेरा, कारण ते बीजच अद्भुत चमत्कार होईल. हालेलुया. अद्भुत काम करताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्या शांत काळात जर तुम्ही बीज पेरणी केली, कारण शांत काळातच बीज पेरणी केली जाते, शांत काळातच बीजाची पेरणी केली जाते. कारण का शांत काळातच उगवण्याची आशा ज्यावेळेस नसते त्याच वेळेस बीज पेरणी केली जाते आणि बीज पेरणी केल्यानंतर देवाचं काम होणार. हालेलुया. बीज जमिनीत नसेल तर उगवून येणार, जर असेल तर मात्र देवाचं काम देव उगवून आल्याची काम. हालेलुया. बीज पेरा, साक्षीचं बीज पेरा. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या पैशाचं बीज पेरा. देवाने जे तुम्हाला देऊन केलेलं पैसे त्याचं बीज पेरा. कारण बऱ्याच वेळेस लोक काय करतात या गोष्टीविषयी जास्त उत्सुक नसतात. उद्देशकाचं पुस्तक 11वा अध्याय 6वं वचन वाचा. सकाळी आपली बी ते संध्याकाळी आपला हात आवरून, कारण त्यातून कोणते फळ असतील हे किंवा ते अथवा दोन्ही मिळून चांगली होती हे तुला ठाऊक नसते. हालेलुया. त्या काळामध्ये आर्थिक पीक पेरण्याविषयी आपण जास्त हात आकडता घेतो, कारण का भविष्य अंधकारमय आहे. भविष्य काय आहे? भविष्य
अनिश्चित आहे ना. भविष्याविषयी पुढे काय होईल, लॉकडाऊन कधी होईल, कधी सगळं बंद होईल, कधी दुकान बंद होईल, कधी बिझनेस बंद पडेल, कधी नोकरी जाईल, याची गॅरंटी आता राहिलेली नाही. या काळामध्ये आर्थिक पीक पेरणं थोडंसं अवघड आहे सगळ्यांसाठी, माझं सहित तुमच्या सगळ्यांसाठी आर्थिक पीक पेरणं अवघड आहे. पण हाच काळ आहे ज्यावेळेस पीक पेरण्यामध्ये आपण प्रामाणिक राहिले पाहिजे, कारण आर्थिक पीक हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. हालेलुया. तुम्हाला सुद्धा देवानं ड्यू केलेलं आहे, बी ड्यू केले तुमच्या जर तुम्हाला असं वाटत असेल की देवाने दिलेला पैसा हा माझा पैसा आहे, हे जगाचा नाही आहे किंवा पास्टरचा नाही किंवा चर्चचा नाही किंवा देवाचा नाही, कोणाचंच नाही, देवाने मला जो केलं ते माझं आहे. देवानं तुम्हाला दिलेलं ते बीज आहे. हालेलुया. देवानं तुम्हाला ते बी दिलेलं आहे. पण बरेच लोक ते बी खाऊन टाकतात. बरेच लोक काय करतात, खाऊन टाकतात. मग चर्चला देण्याच्या ऐवजी किंवा देवाला देण्याच्या ऐवजी ते हॉटेलमध्ये जाते. देवाला देण्याच्या ऐवजी, मी त्या विरोधात नाहीये, तुम्ही गैरसमज फक्त करून ठेवा. कारण खाऊन टाकण्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे, तर खाऊन टाकणं म्हणजे नेमकं काय आहे त्या गोष्टीविषयी मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही गैरसमजत अजिबात राहू नका की देवाला तुमच्या पैशाची गरज आहे. तुम्ही पेरणी केली तर तुमच्यासाठी उगवण्यात त्यासाठी आवडेल. देवाचं सर्व काही देवाचं आहे. कारण देवाच्या लोकांनी देवासाठी काय पेरणी केली, तुम्ही जर असं वाटत असेल की देवाच्या लोकांनी काय पेरणी केली, तुम्ही वाचा माझ्याबरोबर पहिले शमूएलाचं पुस्तक, पहिले दुसरे राजाचं पुस्तक का, दुसरे राजाचं पुस्तक 4वा अध्याय. दुसरे राजे 4वा अध्याय. विधवेचं त्या ठिकाणी उदाहरण आपल्याला देऊ केलेलं आहे. आणि विधवा जे आहे त्या ठिकाणी अलिशा आणि एक विधवा आहे. आणि विधवा काय करते ठाऊक आहे, विधवा अलिशा जवळ येते आणि प्रार्थना करते. गैरवाचा दुसरे राजे 4वा अध्याय 1-2 ते 7 वचन आहे. ते गैरवाचा इतका वेळ नाही तुमच्या माझ्या वाचण्यासाठी. तर त्या ठिकाणी एक उदाहरण आहे, विधवा आहे आणि विधवा काय करते, अलिशा जो विनंती करते की मी कर्जबाज आहे, मला कर्ज मिळायचं आहे. अलिशा तिला प्रथम प्रश्न विचारतो. काय प्रश्न विचारतो ठाऊक आहे, तुझ्याजवळ काय आहे. बाजूवाली विचार, तुझ्याजवळ काय आहे. हालेलुया. अलिशा तिला काय विचारतो, तुझ्याजवळ काय. ती म्हणते मांड्यात काय आहे माझ्याजवळ. ती म्हणाली असते, आता जर विश्वासणारा असता साधन तर काय म्हणाला, माझ्याजवळ काय. तुम्ही काय घेता का बघा, चांगली गोष्ट आहे. बरेच देणार, तुम्ही सगळे देणार द्या हे सगळं. पण एक गोष्ट आहे, तुम्हाला म्हणाले तू माझ्याजवळ घेऊन ये. काय कर तू घेऊन ये. तशा प्रकारे एलियाने विचारलं होतं त्या व्यक्तीला, तुझ्यासमोर काय. काय म्हणाले, काय माझ्याजवळ. आणि एलिया तिला काय म्हणाला ठेवतं, एलिया तिला म्हणाला की तुझ्या मुलासाठी तुझ्यासाठी नंतर भाकरी कर, माझ्यासाठी प्रथम. हालेलुया. माझ्यासाठी प्रथम. कारण ती काय करणार होती माहिती, ती पण त्या ठिकाणी खाणार होती आणि मरणार होती. बरेच लोक खातात आणि मरून जातात. बीज देवाने दिलेलं खातात आणि मरून जातात. कारण आपण त्यासाठी या जगामध्ये बरेच लोक असंच समजतात की खाण्यासाठीच आणि मरण्यासाठीच आपण जन्माला आलेलो. खाण्यासाठी आणि मरण्यासाठी आपण जन्माला आलो नाही, तर आपल्याला अनंत काळापर्यंत जिवंत ठेवण्यासाठी देवाने लागलेलं आहे. आपण खाऊन मरण्यासाठी नाही, तर आपण पेरणी करून अधिक आपल्यासाठी उगवावं आणि आपण सदा सर्व काळासाठी जिवंत राहावं यासाठी आहोत. आणि विधवा सुद्धा असं म्हणाले, मी खाणार आहे आणि मरणार आहे. पण एलिया तिला म्हणाला, नाही, तू प्रथम माझ्यासाठी आण. तुझ्या त्या कुंडीतलं जे तेल आहे किंवा जे पीठ आहे ते कधीच संपणार नाही. दुष्काळ संपेपर्यंत तुझ्यासाठी ते टिकून राहील. तशाच प्रकारे हालेलुया. तोच खूप मोठा आशीर्वाद आज लोकांना परमेश्वर देऊ इच्छितो. पण बरेच लोक आपल्या स्वतःजवळचं बीज देवाला देण्यासाठी तयार. बीज जे देवाला देऊ केलेलं आहे ते बीज द्यायला तयार नाही. मग मी असं म्हणत नाही की दशमांश किंवा मी असं म्हणत नाही की माझ्याजवळ असलेलं, पण बीज आपण काय करतो, अडवून ठेवतो. आणि मग आपल्याला असं वाटतं पास्टरला फायदा होईल, आपल्याला असं वाटतं चर्चची वाढ होईल, आपल्याला असं वाटतं नाही मी कोण प्रतिष्ठित माणूस आहे आणि माझ्याजवळ मग कोणीतरी मागितलं पाहिजे मग मी देतो. देवाने ह्याच्या त्या ठिकाणी तुम्हाला व्यक्तिगत रीतीने कोणाजवळ मागण्यासाठी ते वचन देऊन ठेवलेले नाही. मी कॉमनली तुम्हाला सांगत आहे, जो बीज पेरेल त्यासाठी उगवेल, नाही पेरेल त्यासाठी काही बोला. साधी गोष्ट आहे, खा आणि भरून जा. बायबल सांगतो त्या ठिकाणी, मी सांगतो सगळं
कारण बीज जर पेरलं तर उगवतं. मोहरीचा दाणा पेरला तर झाड येतं, नाही पेरला खाऊन टाकला. कारण मोहरीचा दाणा खाता पण येतो आणि तळून पण खाता येतो, फ्राय पण, फोडणी पण देता येते, सगळंच करता येतं. येता येते की नाही? मोहरीच्या दाण्याला फोडणी देता येतं. मग तुम्ही तडका द्यायचा, फोडणी द्यायची आहे, तुम्ही त्याला पेरायचं आणि झाड होऊन द्यायचं. ते तुमच्या हालेलुया. तुम्ही तुमच्या पैशाला भरून ठेवायचा आहे आणि तुम्ही तुमचा पैसा कशा प्रकारे वापरायचा हे तुमच्याच हातात आहे. कारण देवाने तुम्हाला देऊ केलंय, असं सांगितलं नाही की जबरदस्तीने बंदूक पाठीवर लावले, नाही दिलं तर गोळी घाला, असं काही सांगितलेलं नाही. खाल तर भरून जा आणि जर पेरा तर अद्भुत प्राप्त करा. हालेलुया. माहित त्या ठिकाणी सांगतो, मी नाही सांगत त्या गोष्टी, पण बऱ्याच लोक त्यांना असं वाटतं अरे बालकाला आवश्यकता वाटते. आणि मी तर तुम्हाला सांगतो या काळामध्ये पुष्कळ माझ्याकडे येण्याचा सोर्स बंद आहे, पण अजून सुद्धा मी व्यवस्थित आहे, घडत आहे आणि चांगल्या प्रकारे देवाने बऱ्याच आर्थिक गोष्टींचं मी सहन केली. पण सहन जरी केली असली तरी मला ठाऊक आहे की परमेश्वर माझी दिवसेंदिवस रोज काळजी. हालेलुया. देव काळजी घेणार, देव काळजी. पण यासाठी मी सांगत नाहीये तुम्हाला तुम्ही आशीर्वादित व्हावं, यासाठी तुमच्या जीवनामध्ये महत्वाची गोष्टी परमेश्वराने तुम्हाला देऊ केलेलं आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगत नाही. तुम्ही जर वाचलं माझ्याबरोबर की देवाच्या लोकांनी काय दिलं त्यासाठी, पहिले राजाच्या पुस्तकाचा 8वा अध्याय, पहिले राजाचं पुस्तक 8वा अध्याय 63 वचन आहे. शर्मोनाने शांत्यार्पणासाठी परमेश्वरापुढे अर्पिलेले बळी, किती बळी अर्पिले होते संख्या आहे 22,000 बैल, 1,20,000 मेंढरे. अशा रीतीने त्याने राजाने व सर्व इस्रायलांनी परमेश्वराच्या मंदिराचे प्रतिष्ठापन केले. त्या दिवशी राजाने परमेश्वराच्या मंदिराच्या पुढच्या अंगणामध्ये एक स्थान पवित्र करून होमबली, अन्नबली व शांत्यार्पणाची बापासाठी अर्पण केलेलं. 22,000 बैल, एक बैल नाही, दोन बैल नाही, 22,000 बैल आणि त्याचबरोबर 20,000 मेंढरं होते. हालेलुया. 20 नाही, 20,000 म्हणजे किती झाले? 20,000 मेंढरं होते आणि 22,000 बैल होते. आजच्या पिढीला जर त्याची जी मोजदाच केली गेली, आजच्या रुपयामध्ये जर त्याची मोजदाच केली तर करोडो रुपयाचं त्या करोडो रुपयाचा एकाच दिवसामध्ये त्या शंभूनाने मंदिरामध्ये अर्पण केलं. हालेलुया. देवाने जे त्याला देऊ केलं, जर तुम्ही वाचलं दाविदाच्या विषयी तुम्ही वाचा, नंतर लिहून ठेवा, आता नंतर वाचा, कारण आपल्याजवळ इतका वेळ नाही. पहिले शमूएल असा 11 अध्याय 11 वचन, पहिले शमूएल 8:11, त्याच्यानंतर पहिले राजे 7वा अध्याय 51 वचन. तुम्ही घरी जाऊन वाचा बरं ही वचन आणि विसरू नका. पहिले राजे याचा 7वा अध्याय 51 वचन, त्यानंतर पहिले इतिहास 18वा अध्याय आणि 11वं वचन आणि 8 वचन, आणि पहिले इतिहास 22वा अध्याय 14वं वचन. ही वचन वाचा. या वचनांच्या मध्ये काय लिहिलं ठाऊक आहे? या वचनामध्ये दाविदाने काय परमेश्वराला देऊ केलं. दावीद ज्या ठिकाणी पण जात होता, दावीद युद्ध करायला गेला, त्यानं गड जिंकले, त्याने राज्य जिंकली, त्या ठिकाणून जितकं सोनं लूट म्हणून आणलं जात होतं तितकं सगळं सोनं, सगळं पितळ, सगळं तांबं, सगळ्या गोष्टी ज्या काही लूट म्हणून त्याला मिळाल्या त्यांनी स्वतःच्या घरात, स्वतःच्या भांडारात न ठेवता त्यांनी देवाच्या मंदिरामध्ये अर्पण केल्या. आणि तुम्हाला ठाऊक आहे की ज्यावेळेस शर्मोनाने देवाचं मंदिर बांधलं त्या कार्यासाठी, म्हणजे तिथले पात्र असेल सोन्यानं बनवण्यासाठी, परमेश्वराचं मंदिरासाठी लागणारं सोनं असेल, पितळेचे खांब जे शर्मोनाने बनवले तर सगळ्यासाठी लागणारं पितळ असेल, हे सगळं दाविदाने अर्पलेल्या सगळ्या अर्पणातून करण्यात आलं. हालेलुया. आणि दावीद आपल्याजवळ काहीही ठेवत नव्हता. दावीद आशीर्वादित होण्याचं, दावीद आता पिढ्याने पिढ्या आशीर्वादित होण्याचं कारण, शर्मोन इतका आर्थिकदृष्ट्या आशीर्वाद होण्याचं कारण काय होतं ठाऊक आहे? कारण त्यानं आपल्याजवळ जे देऊ केलं होतं देवाने, त्यातलं सगळं बीज परमेश्वरासाठी केलं. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपण आपल्या स्वतःजवळ असलेल्या सगळ्या गोष्टी राखून ठेवण्यासाठी जास्त प्रयत्नशील असतो, देवासाठी देण्यासाठी जास्त प्रयत्नशील नसतो. पण ज्या वेळेस तुम्ही देवासाठी जास्त, कोणी तुम्हाला पाहो आपण न पाहो, कारण देण्याच्या बाबतीत आजकाल एक ट्रेंड झालेला आहे की मी दिलेलं लोकांना जास्त दिसलं पाहिजे. तुम्ही कुठल्या मंदिरात, कुठल्या चर्चमध्ये जर गेला तर तुम्हाला त्यांनी गीतारांची नावं आढळतील, दिसतं. हर्षी यांनी लावून दिली, फॅन यांनी लावले, हे यांनी लावलं, ते असं केलं, बरं काय 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 सगळे दिसतं. आणि बऱ्याच मीटिंग्स मध्ये सुद्धा असं सांगण्यात येतं, हे आजकाल लोकांना असं पाहिजे. आणि
आणि येशू ख्रिस्त विधवेच्या त्या टोल्यांना जास्त महत्व देत होता यासाठी की बरेच लोक मोठ्या मोठ्या रकमा दाखवण्यासाठी टाकत होते, पण विधवेनं आलं आणि विधवेने आपली सर्व ओझी घेतला. घरात काहीच नव्हतं, तिच्या खायसाठी काही नव्हतं, तिनं आणून टाकलं. हालेलुया. फक्त लोकांना एवढंच माहिती आहे, विधवेनं आणून 2 टोल्या टाकल्या, पण विधवा घरी गेल्यानंतर देवाने तिला काय आशीर्वाद दिला हे कोणाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणतात की नाही विधवेनं टाकल्या समजा ती गोष्ट नाही, विधवेला परमेश्वर हा आशीर्वाद देतो. या गोष्टी मात्र लोक पाहत नाही, कारण जो पेरणी करतो त्याच्यासाठी उभून आल्याशिवाय राहत नाही, कारण देव कुणाचं उभी राहत नाही, देव कुणाचाही कर्जदार राहत नाही. पण ज्यावेळेस देवासाठी देण्यासाठी आपण वेगळी कारणं सांगतो, मला काम नाहीये, मला नोकरी नाही, माझ्या घरामध्ये हे कमी आहे, माझ्या घरात हे आणायचं, अजून ते करायचं, हे गोष्टी अजून राहिलेले, असं बरीच काही कारणं सांगतो. आणि या सगळ्या कारणांना आपण पाहून आपण म्हणतो नाही, मग हे देवाला जे देण्याचं आहे ना ते सगळ्यात शेवटी, आणि सगळं महिन्याचा खर्च आपण करत राहतो, आणि शेवटी शिल्लक काय राहते, शून्य. ज्यावेळेस सुरुवातीलाच माझ्या तुमच्याकडे जे धान्य येतं त्या धान्यातून तुम्ही हे पेरणी करण्यासाठी, कारण माझ्या लेकरांसाठी मी पेरणी करतो, माझ्या आयुष्यासाठी पेरणी करतो, भविष्यासाठी मी पेरणी करतो. आज जर पेरलं तर उद्या होतं, आज जर नाही पेरलं तर उद्या होतं. ज्यावेळेस तुम्ही प्रथम देवासाठी कारण ठेवता त्यावेळेस बाकीच्या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला अपेक्षित असेल त्या गोष्टीमध्ये भागल्या जातात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अपेक्षित असेल की शिल्लक राहील त्याच्यातून शिल्लक करता. हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही सगळं काही झाल्यानंतर शेवटी देवाचा नंबर लागतो त्यावेळेस मात्र शिल्लक तर राहतच नाही, पण ते पण पोहत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. बऱ्याच वेळेस काही हवेलाचं अर्पण करण्याचं कारण काय होतं ठाऊक आहे, कारण हवेल जो होता त्या हवेला ठाऊक होतं की उत्तम ते मी देवाला देणार आहे. काही नदी पण अर्पण आणलं होतं, पण काही नदी काय केलं ठाऊक आहे, काही नदी एकदम उचल आहे देवाला द्यायचं ना, हे चालले उचल, त्याचा नोकर असेल कदाचित तो म्हणा उचल एक पेटी आणि चल घेऊन चाल देवाकडे. हवेला आणि कल्पावर नजर आणि कल्पात तुम्हाला अनेक हस्तपुष्टी करून दिसतात. प्रथम जन्मलेलं होतं हस्तपुष्टी करूया देवाला अर्पण करायचं, दुसरं कोणाला नाही, देवासाठी आणायचं, देवासाठी हस्तपुष्ट आण. बायबल सांगतं हवेलाचा अर्पण परमेश्वर स्वीकारतो, देवासाठी देवासाठी पेरणी करण्यासाठी तुम्ही तयार आहात. त्या कठीण काळामध्येच परीक्षा जास्त पाहिजे जाते. सध्या कठीण काळामध्येच तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे खूप कठीण आहे, अवघड आहे. नाही, हाच काळ आहे शांत राहण्याचा. ज्यावेळेस आपण शांत राहण्यामध्ये पेरतो त्यावेळेस महान सामर्थ्याने ज्यावेळेस सगळं चालू होतं त्यावेळेस तुमच्यासाठी होतं. हालेलुया. त्यावेळी शांतता आहे. मी जसं प्रार्थनेविषयी तुम्हाला सांगितलं, जर लॉकडाऊनच्या काळात तुम्ही जास्त प्रार्थना केल्या असतील तर इथून पुढचं तुमचा जीवनामध्ये अद्भुत कार्य तुम्हाला जास्त पाहायला मिळेल. जर तुम्ही या कठीण काळातच देवासाठी पेरणी केली तर इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला अद्भुत गोष्टी पाहायला मिळेल. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपण पेरत नाही म्हणून आपल्यासाठी उगवत नाही. पेरणी करणं मग तो दशमांश असेल, दान असेल, विशेष अर्पण असेल, कमाईचा प्रथम भाग असेल आणि वेगळं काही जे काही असेल, मी असं म्हणत नाही की तो ठराविक भाग, जे काही तुम्ही ठरवलेलं आहे ते प्रथम देवासाठी पेरणी केली. आणि पेरणी नाही केलं तर उगवून येणार नाही. खाऊन टाका, कारण तुमच्या हातात मोठी ताकद. खाऊन टाकायचा का पेरणी करायची तुमच्या हातात. तडका द्यायचा, फोडणी द्यायची आणि खाऊन टाकायचा. खाऊन टाकलं तर दुसऱ्या दिवशी समाप्त, दुसऱ्या दिवशी शिल्लक तुमच्याजवळ काहीच नसेल. पण जर पेरणी केली तर दुसऱ्या दिवशी वाट पाहा. हालेलुया. विधवेला आणि शाळेविषयी तुझ्याजवळ काय तुम्हाला तेल आहे, मोकायला चालू कर. ते छोटंसं तेल होतं ते मोकायला चालू कर. तुमच्याजवळ काय आहे परमेश्वर तुम्हाला विचारताय, तुमच्याजवळ काय आहे, जे काय आहे ते पेरणी करायला चालू कर. पण ते मोठा आहे छोटा आहे हे ठाऊक नाही आपल्याला की तुमच्याजवळ तुम्हाला आहे काय छोटं तरी काय करतो. पण ते छोटं ज्यावेळेस पेरणी कराल त्यावेळेस मोठं पेरण्यासाठी तुम्हाला मदत. हालेलुया. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं की विधवा ओतत गेली घरातली सर्व भांडी भरली. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं की तिच्या घरातली भांडी अपुरी पडली म्हणून शेजाऱ्याकडून आणली मागून आणि हालेलुया. आणि शेजाऱ्याकडून मागून आणली ती सुद्धा भरली. आणि मग ते म्हणाले आता भांडे समाप्त झाले, आता भांडी मारे करता येईल. पण त्यावेळेस तेल पडत. हालेलुया. जोपर्यंत देव तुम्हाला देत राहील, जोपर्यंत तुम्ही म्हणाल की आता बास परमेश्वर बास आता मी आशीर्वाद घेऊन थकलेलं आहे. हालेलुया. हे मिळवण्यासाठी तुमच्याजवळ भांडी असायला हवी, तुमच्याजवळ तेल असायला हवं छोटंसं ओतण्यासाठी. ते ओतायलाच तुम्ही काय म्हणाल माझ्याजवळ ओतायला काय नाही. शून्यात देव आशीर्वाद देणार नाही. शून्यामध्ये देव आशीर्वाद देणार नाही. तुमच्याजवळ काहीतरी असेल तुम्ही ते फेराल, त्याच्यात तुम्ही फार उघड येईल आणि त्याला
हालेलुया. मी काहीच देणार नाही, काहीच पेरणार नाही, तर काहीच उगवून पण येणार नाही. आणि वाट पाहत राहा, दात प्रार्थना करा. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं ज्या पण ठिकाणी आर्थिक आशीर्वाद मिळण्याचा उल्लेख, आर्थिक आशीर्वाद मिळण्याचा बायबल कुठून पहा, 10 वेळा वाचा अजून. आणि ज्या ज्या वचनांना मी तुम्हाला सांगतो, वचन पुष्कळ वचन आहे आणि त्या सगळ्या वचनांना वाचा. ज्या ज्या ठिकाणी आर्थिक आशीर्वाद मिळण्याचा उल्लेख आहे त्या त्या ठिकाणी असा उल्लेख आहे की त्या म्हणजे चांगले माप दाबून आणून तुमच्या शीत पदरी हल्ल्यात येईल. म्हणजे दिल्यानंतरच मिळणार आहे. आर्थिक आशीर्वादाच्या बाबतीत एक गणित आहे, हे परमेश्वराने सांगितलेलं आहे, त्याशिवाय होणार नाही. तुम्ही प्रार्थना तुमची कार्य करू शकत नाही, तुमचं धार्मिक जीवन काम करू शकत नाही, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुवार्ता तुमची काम नाही करू शकत. दिल्यानंतरच आर्थिक आशीर्वाद होईल, हे गणित आहे. मग तुम्ही लाख सुवार्ता सांगणारे असा, प्रार्थना करणारे असा, देवाचं गौरव करणारे असा, पुष्कळ काही या सगळ्या गोष्टी बाजूला, पण याच्याबरोबर देणं जर असेल तर आर्थिक आशीर्वाद असतं. हालेलुया. हे खूप महत्वाचं आहे. देवाने हे मला सुद्धा शिकवलेलं आहे माझ्या लॉकडाऊनच्या काळात, की मला सुद्धा त्या गोष्टीची काय केली पाहिजे, देवाने जे मला सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले. हालेलुया. याच आठवड्यात मी सांगेन, पुढच्या आठवड्यामध्ये सांगेन. या आठवड्यात दररोज कधी सांगू ना, सांगायला लगेच पुढच्या आठवड्यात मी सांगेन. प्रथम मला करू द्या, मग मी सांगेन. हालेलुया. येण्याच्या अगोदर नको सांगायला, कारण प्रभू मला सांगतो की तू कर पहिले बघ सांग. हालेलुया. मी ठरवलेलं आहे, मी प्लॅन केलं, मी परमेश्वरासोबत प्रामाणिक राहायचा प्रयत्न करते आणि ज्यावेळेस हे करत आहे त्यावेळेस देव अशा प्रकारची बात घडत आहे. हालेलुया. आणि मग मी तुम्हाला येऊन हे देवाचं वचन सांगेन, कारण जे मी करत नाही ते मी तुम्हाला सांगेन. हालेलुया. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देतो. त्या दोन गोष्टी मी आज बोलायचं, प्रार्थना, बी पेरणे. हालेलुया. बीज खाऊ नका. साक्षीचं बीज असेल, पैशाचं बीज असेल, जे तुम्हाला देऊ केले पाहिजे त्यातला प्रथम भाग देवासाठी केले. जर खाऊ टाका तर उगवून कधीच काही येणार. प्रार्थना करा, प्रार्थना व्यर्थ जात. तुम्ही धार्मिक जीवन जगा, व्यर्थ जाईल. बायबल वाचा खूप, पण बी पेरणं नसेल तर बायबल व्यर्थ जाईल लक्षात घ्या. कारण मी तुम्हाला सांगतो, वचन सांगतो ते मी नाही सांगत या गोष्टी. बायबल वाचण्याबरोबर बी पेरणे असेल तर बायबल त्या वचनासाठी इतकं सावधान काम करेल आणि त्या बी पेरण्यामुळे तुम्हाला आर्थिक आशीर्वाद. हालेलुया. त्या प्रकारे देव काम करतो. जे तत्व आहेत देवाचे, जी अभिवचन आहे, ती अभिवचन अशाच प्रकारे काम करतात. कारण तुम्ही म्हणाल माझ्या मनाप्रमाणे नाही, तुमच्या आणि माझ्या मनाप्रमाणे बायबल देवाचं वचन काम नाही करत, देव नाही काम करत. ते देवाच्या वचनाप्रमाणे जे लिहिलेलं तेच होणार, जे लिहिलेलं नाही ते होणार नाही. हालेलुया.